प्रश्न पहिला, टोमॅटो खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कावीळ, बी. ताप, सी. डायबिटीज, डी. मधुमेह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डायबिटीज. पुढील प्रश्न, कुरकुरे खाल्ल्याने शरीराचा कोणता भाग खराब होतो? ए. लिव्हर, बी. फुफ्फुस, सी. दात, डी. किडनी. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लिव्हर. पुढील प्रश्न, कोणत्या प्राण्याचे दूध प्यायल्यावर मेंदू फास्ट होतो? ए. म्हैस, बी. बकरी, सी. गाय, डी. उंट. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गाय. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? ए. जायकवाडी, बी. गंगापूर, सी. कोयना, डी. उजनी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गंगापूर. पुढील प्रश्न, कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो? ए. कोकीळ, बी. कोंबडी, सी. वटवाघूळ, डी. प्लॅटिफस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, प्लॅटिफस. पुढील प्रश्न, कोणता प्राणी आयुष्यभर झोपत नाही? ए. मुंगी, बी. झुरळ, सी. पाल, डी. गोगलगाय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंगी. पुढील प्रश्न, गुडघे दुखत असतील तर कशाचा रस प्यायला पाहिजे? ए. पुदिना, बी. कडुनिंब, सी. तुळस, डी. लिंबू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तुळस. पुढील प्रश्न, कोणता आजार झाल्यावर माणूस बटाटे खाऊ शकत नाहीत? ए. कावीळ, बी. डायबिटीज, सी. दमा, डी. मूळव्याध. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डायबिटीज. पुढील प्रश्न, जगातील सर्वात महागडा प्राणी कोणता आहे? ए. घोडा, बी. हत्ती, सी. हरिण, डी. गाय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, घोडा. पुढील प्रश्न, मच्छर चावल्याने कोणता आजार होतो? ए. मलेरिया, बी. कावीळ, सी. कॅन्सर, डी. रेबीज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मलेरिया. पुढील प्रश्न, रोज एक लवंग खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कॅन्सर, बी. पित्त, सी. शुगर, डी. संधिवात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, संधिवात. पुढील प्रश्न, रोज उपाशी पोटी आवळ्याचा रस पिल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो? ए. डायबिटीज, बी. अपचन, सी. सांधेदुखी, डी. सर्दी. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अपचन. पुढील प्रश्न, कोंबडीचे काळीज खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. मानदुखी, बी. मूळव्याध, सी. खोकला, डी. शुगर.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शुगर. पुढील प्रश्न. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने कोणत्या आजाराचा धोका असतो? ए. डायबिटीज, बी. सांधेदुखी, सी. मूतखडा, डी. पथरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. डायबिटीज. पुढील प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात पहिली टॅक्सी सुरू झाली? ए. मुंबई, बी. बँगलोर, सी. गुजरात, डी. दिल्ली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. बँगलोर. पुढील प्रश्न. कोणते फळ खाल्ल्याने यकृत नेहमी निरोगी राहते? ए. केळी, बी. मोसंबी, सी. पपई, डी. सफरचंद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. सफरचंद. पुढील प्रश्न. गरम दुधामध्ये हळद टाकून पिल्यास कोणता त्रास दूर होतो? ए. दमा, बी. बीपी, सी. सर्दी, डी. डायबिटीज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. सर्दी. पुढील प्रश्न. उंट एका वेळेस किती लिटर पाणी पितो? ए. 20 लिटर, बी. 35 लिटर, सी. 40 लिटर, डी. 10 लिटर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. 35 लिटर. पुढील प्रश्न. भारतात सर्वात जास्त पपईची शेती कुठे केली जाते? ए. आंध्र प्रदेश, बी. झारखंड, सी. महाराष्ट्र, डी. गोवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न. भारतातील कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? ए. जोधपूर, बी. नागपूर, सी. जयपूर, डी. उदयपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. जयपूर. पुढील प्रश्न. कोणत्या देशात रात्री अंघोळ करणे अशुभ मानले जाते? ए. जपान, बी. भारत, सी. अमेरिका, डी. रूस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. जपान. पुढील प्रश्न. कच्ची पपई खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार बरा होतो? ए. मधुमेह, बी. कॅन्सर, सी. आतड्याचे आजार, डी. मूळव्याध. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. आतड्याचे आजार. पुढील प्रश्न. कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते? ए. कालिकत, बी. कोची, सी. चेन्नई, डी. मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कोची. पुढील प्रश्न. गव्हाचा रस पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कॅन्सर, बी. मूतखडा, सी. दमा, डी. डायबिटीज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. दमा. पुढील प्रश्न. कोणता प्राणी अंधारातही पाहू शकतो? ए. कुत्रा, बी. मांजर, सी. हरिण, डी. चित्ता. याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास
चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा. धन्यवाद.